हमारे साहब की प्रदोषी जो है हमारे वकील खाने साहब जो हमारे ನೀವು ವಾಡಾಗಿದೆಯಾ मैडम सामने देखो मैडम मारो मैं नहीं बोलने आता ज़्यादा हाँ हमारे घर में बाजू में खुशी की बात है कि आज हमारे दरमियान जो है हमारे शहर बीजापुर की मोजज़ ख़वातीन में से हमारे शहर की नबीन अब्दुल्ला ख़वातीन जो है हमारे दरमियान तशरीफ़ लाई हुई हैं। उनकी बड़ी खुशी की रस्म अदा की जाती है और हमारे मोहल्ले वालों की तरफ से उनको शामिल हमारे सर 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 ಯಾವುದು ಗಾರ್ಡನ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ದು आज वार्ड नंबर 24 में नागरबोड़ी एरिया के कॉलोनी में आज रोड का और ड्रेनेज का उद्घाटन हुआ है। इस उद्घाटन में इस शहर के मेयर माहिजुद्दीन वर्ती साहब, डिप्टी मेयर दिनेश साहब, इस वार्ड के मेरी बहन विमला काने साहब और यहाँ के अलावकश कमतगी साहब, इस एरिया के बुजुर्ग सब यहाँ के वार्ड के लोग और इंजीनियर सब मिला के आज ओपनिंग किए हैं। इस एरिया में पिछले 20 सालों से काम नहीं हुआ। आज यहाँ पे लोग बहुत खुश हैं कि आज यहाँ पे रोड का काम हो रहा है, ड्रेनेज का काम हो रहा है। तो इस वार्ड में बहुत सारा काम बाकी है। हमारे काने साहब बहुत इसके बारे में फ़िक्र लिए हैं। यहाँ पीने का पानी का मसला भी है, तो यहाँ पे बोरिंग वगैरह मार के वो लोगों को पानी की जो तकलीफ़ है उसको भी कम करने की कोशिश कर रहे हैं। और आने वाले दिनों में भी जो बस्ता है इधर एरिया में वो पूरे रोड होंगे, पानी जाने के लिए रास्ते होंगे और यहाँ के बोरवेल का काम भी होगा। पीने पानी के जो नल का मसला है वो नल का भी पीने के लिए वापरें और बोरिंग का जो आता है अपने रोज़मर्रा की ज़िंदगी के लिए वापरें। तो आप सब लोगों से अपील करता हूँ कि आप अपने घरों को जितना से साफ़ सुथरा रखते हैं आपके एरिया में भी साफ़ सुथरा रखें, क्योंकि सुबह सवेरे हमारे पूर्व कार्मिक आके झाड़ू वगैरह मार के जाने के बाद में भी हमारा रोड पाक साफ रहना। आप अपने घर के सामने पाक साफ रखेंगे तो आप ही के बच्चों को हिफाजत रखेंगे, क्योंकि बीमारी से बचाएंगे। आप लोग कचरा रोड पे सटेंगे तो उससे बीमारी होगी, हमारे बच्चों को तकलीफ होगी और ये परेशानी को हमना ही झेलना पड़ेगा। तो इसलिए मैं आपसे अपील करता हूँ, तो आप लोग जहाँ पे आपके म्यूनसिपालिटी की गाड़ी आती हैं आप उसमें कचरा डालें, क्योंकि आपके टैक्स के माध्यम से हम उस कचरे ले जाने के पैसे भी लेते हैं। तो आप गैर जरूरी बाहर रोड पे न सटें और उसका काम करें। यहाँ पे जो रोड है ये डामर रोड नको हमारा कांक्रीट रोड ना कर को उन्होंने अपील किए मोहल्ले वाले, उसके लिए आज ही हम जाके उसे चेंज करके उसको काम करने की कोशिश करके काम करवाएंगे। और जितना भी काम बचा है वो स्टेप बाय स्टेप पूरे वार्ड को पूरा बीजापुर देखने है जैसा वार्ड करेंगे इंशाल्लाह। रफीक साहब की जो मेहनत है, भाभी की जो मेहनत है, उस मेहनत को हम कामयाब बनाएंगे, क्योंकि इतने तकलीफ़ में आप लोग उनको चुन के लाए हैं, इतने एक मकसद से जो चुन के लाए हैं। यहाँ पे बहुत से लोगों को, यहाँ पे हर मोहल्ले के लोग को जाने आने का ये रास्ता है, क्योंकि यहाँ बाजू में इकरा स्कूल है। इसका स्कूल में कम से कम 2000 बच्चे यहाँ पे पढ़ते हैं, तो उन बच्चों को आने जाने के लिए भी दिक्कतों का सामना करना पड़ रहा था। तो आज ये रोड बनने के बाद उन लोगों को भी सहूलत होगी। जहाँ इकरा स्कूल के पास पानी खड़ा होता है उस पानी के लिए भी हम लोग सोचे हैं कि उसे एक नया एक गटार बना के वो पानी जाने का रास्ता करके आप लोगों को करेंगे। आपसे अपील करता हूँ कि आप लोग दुआ करें, आशीर्वाद दें। आप लोगों की दुआ और आशीर्वाद के माध्यम से ही हम काम करेंगे और जितना हो सकता है उतना जल्दी जल्दी आप लोगों का काम कर देंगे। ಈ ವಾರ್ಡಿನಲ್ಲಿ ನಾವು ಮಾತು ಕೊಟ್ಟಂಗೆ ನನ್ನನ್ನು ನನ್ನ ಧರ್ಮಪತ್ನಿಯಾದಂತಹ ವಿಮಲಾ ಕಾಣೆಯವರಿಗೂ ಯಾವ ಥರ ನೀವು ಗೆಲ್ಲಿಸಿ ತಂದಿದ್ದೀರಿ
ಆ ಥರನಾಗಿ ನಾವು ಯಾವ ಥರ ನಿಮಗೆ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಆ ಥರಾಗಿ ನಾನು 100% ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಅಂಥೇಳಿ ನನ್ನ ಪೂಜ್ಯ ಮಹಾಪೌರರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಂಬಲ ಸೂಚಿಸಿದ್ದು ಅದೇ. ಅವರಿಗೆ ನಾನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಅವರು ಮೇಯರ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ ನಾನು ಒಂದು ಕಂಡೀಷನ್ ನನ್ನ ವಾರ್ಡಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬಗ್ಗೆ ಆಗುವಂಥ ಸಮಸ್ಯೆ ಅವ್ರು ಕೇಳ್ಕೊಂಡೇ ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ನಾನು ಮಾನ್ಯ ಸಚಿವರಾದಂಥ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ನಾವು ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ ಬೆಂಬಲ ಸೂಚಿಸಿದ್ದು ಅದೇ. ಆದ ಕಾರಣ ತಾವು ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ಅಂತರದಿಂದ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಿ ತಂದಿದ್ದಿರಿ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ನಿಮಗೆ ಮೋಸ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಪೂಜ್ಯ ಮಹಾಪೌರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ವಾರ್ಡಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾದರಿ ವಾರ್ಡ್ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಮಾಡಬೇಕಂಥೇಳಿ ನಾವು ಶ್ರಮ ಪಟ್ಟು ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅದು ನನಗದ. ಈ ಜನರಿಗೆ ನಾನು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ನೀರಿಂದ ಆಗಲಿ ಆಲ್ರೆಡಿ 24 ತಾಸಿನ ನೀರಿಂದು ಈಗ ಸಮಸ್ಯೆ ಪರಿಹಾರ 80% ಆಗ್ಯದ. ಇನ್ನೂ ಒಂದು 20% ಉಳಿದದ. ಅದು ಒಂದು 24% ಆಗುವ 24/7 ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ 20% ಉಳಿದಂತಹ ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಮಹಾಪೌರರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅದು ಒಂದು ನಾನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಂಥೇಳಿ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದದ. ಮೊನ್ನೆ ಒಂದು GB ಮೀಟಿಂಗ್ ಈಗ ತಾನೇ ಆಗಿದ್ದು. ಮೇಯರ್ ಆಗಿ 15 ತಿಂಗಳ ತನಕ ಮೇಯರ್ ಆಗಲಾರಂಥ ನೆನೆಗುದಿಗೆ ಬಿದ್ದುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು. ಅದರೊಳಗೇ ನಾನು ಆದಷ್ಟು ಒಂದು 30% ಕೆಲಸ ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಕೋಆಪ್ರೇಷನ್ದಿಂದ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಒಂದು ಒಳಚರಂಡಿ ಮಂಡಳಿ ಆ ಜಲಮಂಡಳಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಾಟರ್ ಬೋರ್ಡ್ ಅದನ್ನು ನಾವು ಮಾನ್ಯ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರದಲ್ಲಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಆಜುಬಾಜು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವಾರ್ಡ್ ಬಡ ಜನರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತದೆ ಅಂಥೇಳಿ ಅದು ಒಂದು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗ್ಯದ. ಅದೊಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಾವು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ 1 ತಿಂಗಳಾಗಲಿ 2 ತಿಂಗಳಾಗಲಿ ಅದನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಪೂಜ್ಯ ಮಹಾಪೌರಿಗೆ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಅದೇ. ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ಮಾಡಿದ್ದು ಅದೇ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನೇ ಇದ್ರೂ ಕೆಲಸ ನಾವು ಹಗಲಿರುಳು ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ. और नए न्यूज़ों के लिए देखते रहिए अपना चैनल TV22 न्यूज़। लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन बटन दबाना ना भूलें।